नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये काही मी ब्लाउज डिझाइन शेअर केलेले आहेत ज्या मी नवीन शिकत असताना स्टिच केले होते। तर हा पहिला ब्लाउज आहे, बॅक हुकचा होता आणि त्याला गोल्डन कलरची पाइपिंग लावलेली आहे गळ्याला आणि बॅकला असे गोल्डन कलरचे शो बटन्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर आला। ही खणाची साडी होती, त्याच्यावरचा हा ब्लाउज होता, पॅचवर्क बनवलेला आहे आणि त्याला लेस लावलेली आहे। हा एका प्लेन साडीवरचा ब्लाउज होता, सिंपल राऊंड नेक ठेवलेला आहे, त्याला लटकन्स केलेले आहेत आणि याच्या स्लीव्जला सुंदर अशी डिझाइन बनवलेली आहे, स्लीव्ज डिझाइन। तर मी इथे प्लेन फॅब्रिक वापरून अशा इथे नॉट्स बनवून घेतलेत आणि त्या अशा क्रॉसमध्ये लावून त्याला मध्ये मध्ये एक एक मणी लावून घेतलेला आहे, खाली पाइपिंग केलेली आहे। त्याच्यानंतर ही एक सिंपल ब्लाउज डिझाइन आहे, फक्त लेस लावून त्याला केलेली आहे। हा ब्लाउज एका पैठणी साडीवरचा होता, तर याला सुंदर असं पॅचवर्क केलं आणि ही ब्लाउज डिझाइन सगळ्यांना खूप आवडली होती। पॅचवर्क केलेला आहे आणि मध्ये शो बटन सुद्धा लावलेले आहेत, नॉट लेस लावलेली आहे। त्याच्यानंतर ही पण एक पॅचवर्क डिझाइनच आहे, लेस लावलेली आहे आणि त्याला साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पाइपिंग सुद्धा लावलेली आहे। याला स्लीव्जला सुंदर अशा फ्रिल केलेल्या आहेत आणि त्या साडीच्या कपड्याच्याच केलेल्या आहेत, तर पाहू शकता इथे खूप सुंदर। आणि तेव्हा मी नवीन शिकत होते तेव्हा हे ब्लाउज सगळे शिवलेले आहेत, तर खूप सुंदर हा पण ब्लाउज झाला होता। हे एक सिंपल साडी होती, त्याच्यावर हा ब्लाउज होता। साडी पॅरेट ग्रीन कलरची होती, तर त्याला कॉन्ट्रास्टमध्ये ह्या ब्लाउजला लेस लावलेली आहे, बोटनेकमध्ये आहे ड्रॉप शेप। त्याच्यानंतर ही सुद्धा एक खणाच्या साडीवरचाच हा ब्लाउज होता, ही पॅचवर्क डिझाइनच केलेली आहे आणि साईडला लेस लावलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पाइपिंग केलेली आहे। हे एक काठाची साडी होती, ग्रीन कलरची साडी होती, तर तसा ग्रीन कलर वापरून त्याचा पॅचवर्क केलेला आहे आणि हे काठ असे शोल्डरच्या बाजूने लावून घेतलेले आहेत। या ब्लाउजचा आणि साडीचा कलर सेमच होता, तर त्याला काय डिझाइन करायची तर फ्रिल केलेली आहे। मटका नेक घेऊन त्याच्या भोवतीने फ्रिल लावलेली आहे आणि फ्रिलच्या अगदी सेंटरला छोटी लेस लावलेली आहे, नाजूक अशी नॉट लावलेली आहे, लटकन लावलेत आणि मध्ये एक सुंदर असा पॅच लावलेला। खूप सुंदर अशी ही ब्लाउज डिझाइन तयार केली होती। त्याच्यानंतर हे पण सेमच होतं, साडीचं आणि ब्लाउजचं फॅब्रिक सेमच कलरचं होतं, जास्त डिफरन्स नव्हता। तर याला सुद्धा मटका नेक फ्रिल केलेली आहे आणि याला बो लावलेला आहे। हा बो लावल्यामुळे याचा लुक खूप सुंदर आलेला आहे। हा एक पैठणी साडीवरचा ब्लाउज होता, तर याला स्लीव्जला सुद्धा डिझाइन बनवली, बॅकला सुद्धा डिझाइन बनवलेली आहे आणि ह्याला लेस लावून ही डिझाइन बनवलेली आहे। तर याचा व्हिडिओ संपूर्ण चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्ही बघू शकता। बऱ्याच दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे आणि एकदम सविस्तर सांगितलेला आहे याच्यामध्ये। तर खूप सुंदर हा ब्लाउज सुद्धा तयार झाला आहे, बघू शकता फायनल लुक कसं झालेला आहे। आणि काठ वापरून याला बॅकनेक डिझाइन बनवलेले आहेत आणि रेडीमेड लटकन लावलेले आहेत आणि जी लेस लावली स्लीव्जला तर त्याच्यामध्ये मध्ये मणी लावलेले आहेत। त्याच्यानंतर ही ब्लाउज डिझाइन येलो कलरची साडी होती, तर असं ब्लाउज डिझाइन बोटनेकमध्ये बनवलेलं आहे आणि त्याला लटकन लावलेले आहेत, साडीचं कलरचं लटकन पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ही सुद्धा एक बोटनेकमधलीच डिझाइन आहे, तर हे सुद्धा मी नवीन शिकत असतानाच स्टिच केलेले आहेत हे सगळ्या डिझाइन। तुम्हाला याच्यापैकी बऱ्याच व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, हे याच्यामधले बरेच व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता। ही सुद्धा एक स्लीव्ज डिझाइन होती आणि खूप छान ही स्लीव्ज डिझाइन तयार होती। हा एक सिंपल मटका नेक बनवलेला आहे, ब्लाउजचा बॅक हुक आहे आणि त्याला गोल्डन कलरची कापड वापरून दोरी पाइपिंग तयार केलेली आहे। त्याच्यानंतर हा एक बोटनेकमध्ये ब्लाउज आहे आणि ह्याला सुंदर अशी ही लेस लावलेली आहे, ती लेस लावल्यामुळे ह्याचा लुक खूप सुंदर आला आहे आणि मध्ये एक शो बटन लावून घेतलेला आहे। हा एक मटका नेक बनवलेला आहे, त्याच्या कडेने सुद्धा लेस लावून घेतले आणि लटकन ह्याचे जरा वेगळ्या प्रकारचे बनवलेत आणि सेंटरला इथे पोटली बटन लावलेले आहेत, तर पाहू शकता। या साडीचा आणि ब्लाउजचा कलर सुद्धा सेमच होता। ही एक स्लीव्ज डिझाइन आहे, मध्ये त्याला पॅच बनवलेला आहे आणि खाली फ्रिल सुद्धा लावलेली आहे। याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तर चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। त्याच्यानंतर हा सुद्धा एक बोटनेकमध्येच बनवलेला होता, तेव्हा पफ स्लीव्ज खूप ट्रेंडिंगमध्ये होती, तर बोटनेकमध्ये बनवला आणि त्याला सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे आणि पफ स्लीव्ज बनवलेले आहेत। हा एक पैठणी साडीवरचा ब्लाउज होता, याला पॅचवर्क बनवलेला आहे, याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे। नॉट आणि लटकन लावून घेतलेले आहेत त्याला सुंदर असे। ही सुद्धा एक बोटनेकमध्येच ब्लाउज डिझाइन आहे, कडेने लेस लावली, नॉट लटकन लावलेत आणि हा जो काठ आहे तो असा खाली मध्ये लावलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर आलेला आहे। या साडीला पॅचवर्क बनवलेला आहे, साईडने साडीचा कपडा वापरून हे असे त्रिकोण तयार करून लावलेले आहेत
आणि ते जे गुलाबी कलरचे त्रिकोण आहेत त्याच्यावर गोल्डन कलरचे मणी लावले, त्याच्यामुळे लुक खूप सुंदर आला होता. पण तो फोटो नाही आहे माझ्याकडे आत्ता. हे एक बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन बनवलेली होती. साडी आणि ब्लाऊजचा कलर सेमच होता, तर ही बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवली होती. त्याच्यानंतर हा सुद्धा एक बोटनेकमधलाच ब्लाऊज डिझाईन आहे. तर हे मी डिझाईन बऱ्यापैकी सर्व व्हिडिओ याचे अपलोड आहेत चॅनलवर, तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. तुम्हाला हे ब्लाऊज डिझाईन कसे वाटले, आणि शिवाय तेव्हा मी नवीन शिकत होते तेव्हा हे मी ब्लाऊज शिवलेले होते, त्याच्यामुळे हे फोटो पाहिले की खूप छान वाटतं. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.